बी भाग 1 सेमिस्टर 2 पहिलं युनिट आणि या पहिल्या युनिटमधलं तिसरं चॅप्टर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची जर वैशिष्ट्ये पाहायची झाल्यास महाराष्ट्रामध्ये अर्ध्याहून अधिक लोक हे शेती करतात. शेती क्षेत्राला राज्यामध्ये सर्वाधिक जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून ओळखलं जाते. इंग्रजांच्या काळापासूनच महाराष्ट्रामध्ये औद्योगिक क्षेत्राची पायाभरणी झाली. इंग्रजांच्या काळामध्ये अनेक उद्योग या महाराष्ट्रामध्ये उभे राहिलेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर औद्योगिक प्रगतीमध्ये अजूनही भर पडल्याचे दिसून येते. तरी पण शेती असेल, उद्योग असेल, यासोबतच सेवा क्षेत्राचं प्राबल्यसुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहत असताना पहिला मुद्दा येतो कृषीप्रधान अर्थव्यवस्था. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून पाहिली जाते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या 54.8% लोकसंख्या ही ग्रामीण भागात वास्तव्य करीत आहे. राज्यातील एकूण श्रमिकांपैकी सुमारे 25% हे शेतकरी आहेत. तसेच 27% शेतमजूर आहेत. म्हणजेच राज्यातील 52% रोजगार हा शेतीमधूनच प्राप्त होतो. याशिवाय कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या साखर उद्योग, सूतगिरण्या व अन्य जे उद्योग आहेत हे उद्योग, तर यामध्ये सुद्धा मोठा रोजगार उपलब्ध होतो. एकूणच काय तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषीप्रधान असल्याचं दिसून येते. हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. नंबर 2 आहे प्रगत औद्योगिक क्षेत्र. बघा, भारतातील औद्योगिकदृष्ट्या एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध आहे. भारतातील औद्योगिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखलं जातं, ज्यात कापड उद्योगाचे मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण मुंबईमध्ये झाल्याचे अप्रत्यक्षपणे इतर उद्योगाचा विकास होण्यास त्यामुळे हातभार लागला असे म्हणता येईल. औद्योगिक संरचनेतही बदल झाला असून रसायने, मद्यार्क, संगणक, पेट्रोलियम पदार्थ इत्यादी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगाची संख्यासुद्धा राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. औद्योगिक वाढीस गती देण्याच्या दृष्टीने राज्यामध्ये नियमित धोरण आखली जातात व वेळोवेळी सुधारित केली जातात. राज्यात 2005 पासून मोठ्या प्रकल्पांबाबतचे धोरण राबविण्यात येते. राज्यामध्ये डिसेंबर 2016 पर्यंत 3,79,561 कोटी रुपयाची गुंतवणुकीच्या 4.2 म्हणजे 4,20,000 लाख प्रस्ताव रोजगार निर्मितीच्या 488 प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे एक मोठ्या प्रमाणाचा रोजगार या उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये उभं राहणार आहे आणि ते या महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर वाढती लोकसंख्या. जसं भारताचा एक प्रमुख वैशिष्ट्य, भारताच्या अर्थव्यवस्थेचं एक प्रमुख वैशिष्ट्य लोकसंख्या गणलं जाते, तसंच महाराष्ट्राच्या सुद्धा अर्थव्यवस्थेचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणून वाढती लोकसंख्या हे सांगितलं जाते. लोकसंख्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा घटक आहे. परंतु लोकसंख्या वाढीचा दर आर्थिक विकासाच्या दरापेक्षा जास्त असल्यास विकासाच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात. राज्याच्या निर्मितीनंतर आरोग्य सुविधांमध्ये वाढ झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झालं, म्हणजे घटलं, आणि मृत्यूचे प्रमाण घटल्यामुळं लोकसंख्या वाढू लागली. तसंच जन्मदराचं प्रमाण घटलं, पण मृत्यूदराचं प्रमाण जास्त प्रमाणात घटलं जन्मदरापेक्षा, आणि त्यामुळे महाराष्ट्राची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत गेल्याचं आपल्याला पाहावयास मिळते. 1961च्या जनगणनेनुसार जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राची लोकसंख्या 3,96,00,000 एवढी होती. तर तीच लोकसंख्या 2011मध्ये 11चा विचारात घेतला तर आता ती लोकसंख्या 11,24,00,000 पर्यंत ती लोकसंख्या आता गेलेली आहे. म्हणजे या काळात राज्याच्या लोकसंख्येमध्ये तिपटीने वाढ झाल्याचं दिसून येते. इतकेच नव्हे तर 1961च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता 129 चौक किलोमीटर होती. त्यात वाढ होऊन 2011मध्ये ती आता 365 प्रति चौरस किलोमीटर इतकी झालेली आहे. भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला महाराष्ट्र राज्याचा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. म्हणजे देशामध्ये महाराष्ट्राचा हा दुसरा क्रमांक आहे. एकूणच काय 2011च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 9.3% इतकी आहे. म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 9.3% लोकसंख्या एकट्या महाराष्ट्रामध्ये राहते. आणि त्यामुळं वाढती लोकसंख्या हे एक वैशिष्ट्य या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं सांगितले जाते. चौथं आहे शहरीकरणात वाढ.
स्थलांतरित व शहरीकरणाचा स्थलांतरण आणि शहरीकरणाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत तो प्रकर्षाने जाणवतो. शहरीकरण म्हणजे शहरे ही मोठी होत चालतात. म्हणजे ग्रामीण भागातल्या शहरी भागामध्ये स्थलांतरण होते आणि शहरी भागामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण घडून येते. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणाऱ्या स्थलांतरामुळे शहरं ही प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. राज्यामध्ये सुद्धा शहरीकरणाचा वेग हा जास्त असल्याचं दिसून येते. 1961च्या जनगणनेनुसार राज्यामध्ये शहरी भागात 1.12 कोटी म्हणजे 1,12,00,000 तर 2011मध्ये 5,80,000 लोक शहरी भागात वास्तव्यास होते, जे 1961मध्ये 1.12 कोटी तर ते आता 2011मध्ये 5.08 कोटी म्हणजे नागरिकांची लोकसंख्या ही वाढलेली पाहावयास मिळते. तर 2011 ते 1961 ते 2011 या काळात नागरी लोकसंख्येची एकूण लोकसंख्या असलेली टक्केवारी जी 28.2% होती ती आता 45.2%पर्यंत वाढलेली आहे. भारताच्या जनगणनेनुसार कमीत कमी 5,000पेक्षा अधिक लोकवस्ती तसेच लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर मागे 400 असलेल्या आणि 75% जनता बिगर कृषी कामात गुंतलेल्या ठिकाणी शहरं संबोधले जातात. महाराष्ट्रामध्ये बहुतांश शहरे ही उद्योग, व्यवसाय, वाहतूक, शिक्षण, करमणूक, आरोग्य, प्रशासन इत्यादीची केंद्र झालेली आहेत. त्यामुळे ग्रामीण जनता शहराकडे वळते, त्यामुळे शहरातील लोकसंख्या ही वाढत आहे. त्यानंतर नंबर 5 नैसर्गिक साधनाची उपलब्धता. हे सुद्धा एक महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितले जाते की नैसर्गिक संसाधनाची उपलब्धता. नैसर्गिक साधनामध्ये जमीन, पाणी, ऊर्जा स्रोत, खनिज पदार्थ, वनसंपत्ती, पशुधन, सागरी संपत्ती याचा समावेश होतो. महाराष्ट्रामध्ये लोह खनिज, मॅग्नीज, दगडी कोळसा, बॅक्साईड, चुनखडी ही महत्त्वाची खनिजे महाराष्ट्रामध्ये बघावयास मिळतात. महाराष्ट्राच्या 12.33% भागामध्ये खनिज पदार्थ आढळतात. महाराष्ट्रातील बहुतेक खनिज संपत्ती दक्षिण ट्रॅप खडकाच्या बाहेरील क्षेत्रात आणि मुख्यत्वे स्फटिकी व रूपांतरित खडकात आढळते. पूर्व विदर्भात आणि दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्ती आढळून येते. मुंबईजवळ समुद्रामध्ये बॉम्बे हाय क्षेत्रामध्ये खनिज तेल आढळते. याचा फायदा राज्याच्या औद्योगिक विकासासाठी होत आहे. 2011च्या आकडेवारीने जर आपण पाहिलं तर 17,406 हेक्टर जमिनीवर उत्पादन या महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष लागवडीखालील तसेच पडीत असलेल्या वृक्षाच्या लागवडीखालील वने, कुरण, गवताळ प्रदेश, मशागत योग्य पडीत, डोंगराळ भागातील व इतर मशागती अयोग्य बिगर शेती अशी जमिनीची वर्गवारी केली जाते. महाराष्ट्रात राज्याच्या वाट्याला 3.08 लक्ष चौरस किलोमीटर जमिनीचे क्षेत्र आले आहे. त्यापैकी 2010-11च्या आकडेवारीनुसार 17,406 हेक्टर जमिनीवर उत्पादन घेण्यात येते. तर महाराष्ट्रात अनेक नद्या आहेत, तर 320 किलोमीटर एवढी समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. असं एक भौगोलिकदृष्ट्या एक संपन्न राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जाते. त्यानंतर आहे 6वं प्रादेशिक असमतोल. महाराष्ट्र राज्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर महाराष्ट्र राज्यामध्ये प्रादेशिक असमतोल असल्याचं दिसून येते. महाराष्ट्र राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश, मराठवाडा व विदर्भ असे भाग पडतात. या भागाचा विकास असमतोलरित्या झालेला आहे. महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागाच्या विविध अंगाचा अभ्यास केल्यास महाराष्ट्रात जमीन, हवामान, पीक, पाऊस, वनस्पती, उद्योग, लोकसंख्या, व्यापार या घटकांमध्ये समानता आढळून येत नाही. त्यामुळे राज्यातील सामाजिक, आर्थिक, राजकीय तसेच नैतिक परिस्थितीत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे राज्यातील काही भागात सुधारणा तर काही भागामध्ये मागासलेला असल्याचं आपल्याला दिसून येते. सर्व विभागाचा समतोल विकास होत नाही. प्रादेशिक विकासात असमतोल निर्माण झाल्यास असंख्य समस्या निर्माण होतात. अशा समस्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच दिवसापासून भेडसावल्या जात आहेत. महाराष्ट्रामध्ये बहुमुंबई, ठाणे, पुणे औद्योगिक क्षेत्र व पश्चिम महाराष्ट्रातील साखर क्षेत्र याचा विकास झाला असून कोकण, मराठवाडा, विदर्भ याचा विकास झाला नाही. मुंबई व तेथील जवळपासच्या भागात उद्योगधंद्याचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात ठाणे, पुणे, नाशिक जिल्ह्यातील काही भागामध्ये औद्योगिक विकास झपाट्याने झाला. पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी तेथील ग्रामीण भागाची परिस्थिती सुधारली. मात्र विदर्भ व मराठवाडा भागामध्ये पुरेसे लक्ष न दिल्याने या भागाचा विकास झालेला नाही. 1983मध्ये प्राध्यापक वि. म. खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. एप्रिल 1984मध्ये या समितीनं आपला रिपोर्ट शासनाला सादर केला. त्यात वीज, रस्ते, पाणी, दरडोई उत्पन्न यासारखे विकासाचे काही निकष ठरवण्यात आले होते. ठरवून समितीने प्रादेशिक असमतोल स्वरूप स्पष्ट केले. राज्यातील निम्मे उद्योग बहुमुंबई भागात एकवटले आहेत. लघु उद्योगाची वाढ प्रादेशिक समतोल विकासासाठी उपयुक्त मानली जाते. आणि एकूणच काय जरी महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक असमतोल असल्याचं दिसून येते. त्यानंतर आहे सहकार क्षेत्राचे प्राबल्य. आपण आधीच म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य हे सहकार चळवळीला एक चालना देणारे राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये बहुतांश ग्रामीण भागात सहकार चळवळीने सामाजिक व आर्थिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. सुरुवातीला कृषी पतपुरवठा क्षेत्रात सुरू झालेली चळवळ कृषी प्रक्रिया विपणन, पतपुरवठा संस्था, गृहनिर्माण, दुग्ध, वस्त्रोद्योग इत्यादी क्षेत्रामध्ये पसरली. 2015च्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये 2,25,721 सहकारी संस्था अस्तित्वात आहेत. तर 535 लाख सभासद त्यामध्ये कार्य करतात. एकूणच एक सहकाराचं मोठं जाळं या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं आहे. त्यानंतर आहे नंबर 8 वाहतूक सुविधांमध्ये वाढ. महाराष्ट्रामध्ये 60-61च्या रेल्वे मार्गाची लांबीचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की महाराष्ट्राच्या रेल्वे मार्गाची लांबी 5,056 किलोमीटर इतकी होती. ती वाढत जाऊन 2015-16च्या आकडेवारीनुसार 6,127 किलोमीटर इतकी झालेली आहे. तर रस्त्याची एकूण लांबी 60-61मध्ये जी 39,241 किलोमीटर 39,241 किलोमीटर होती ती 15-16मध्ये यात वाढ होऊन ती 3,789 इतकी झाली आहे. तर वाहनाची संख्या 60-61मध्ये 1,00,000 होती ती 15-16मध्ये 294 लाख म्हणजे 2,94,00,000 इतकी महाराष्ट्रामध्ये वाहनं होती. एकूणच काय वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ या महाराष्ट्रामध्ये झाल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 9 बेकारीत वाढ. कामाच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना रोजगार व स्वयंरोजगारासाठी समुपदेशन, मार्गदर्शन व मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये 50 केंद्र कार्यरत असून त्यापैकी 35 जिल्हास्तरीय, 6 विद्यापीठामध्ये व 8 आदिवासीसाठी तर 1 विशेष केंद्र दिव्यांग व्यक्तींसाठी स्थापन करण्यात आलेलं आहे. सन 2016मध्ये या केंद्रामध्ये नोंदणी झालेल्या बेरोजगारांची संख्या 4,60,000 इतकी होती. तर यावर्षी 5,67,000 रिक्त पदे अधिसूचित करण्यात आली होती. तर 1,44,000 व्यक्तींना रोजगार पुरवण्यात आला. यावरून असे म्हणता येईल की नोंदणी केंद्रामध्ये बेरोजगार म्हणून नोंदवलेल्या रोजगारांना काम मिळत नाही. तर वाढती लोकसंख्या, शिक्षणाचा सुविधा यामधून सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण राज्यामध्ये वाढत असल्यामुळे 2010च्या आकडेवारीवरून राज्यातील श्रमिकांमध्ये श्रमशक्तीमध्ये समाविष्ट असणाऱ्या व्यक्तीपैकी सुमारे 39% लोक बेरोजगार आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येते. त्यानंतर दारिद्र्याचे अधिक प्रमाण. नंबर 10 दारिद्र्याचे अधिक प्रमाण. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, शेती उत्पादकतेतील उणीवा, प्रच्छन्न बेरोजगारी, रोजगारीचा अभाव या सगळ्या कारणामुळे दारिद्र्याचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढत आहे. शहरी भागाकडे ग्रामस्थांचे स्थलांतरण ही वाढत आहे. राष्ट्रीय नमुना पाहणीद्वारे दर 5 वर्षांनी व्यापक स्तरावर घेतल्या जाणाऱ्या 68व्या फेरीच्या कुटुंबाचा उपभोग्य बाबीवरील खर्च या पाहणीतील माहितीच्या आधारे
तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार 2011-12साठी दारिद्र्याचे अंदाज तयार करण्यात गेले. अखिल भारतीय स्तरावरील दारिद्र्य रेषा ग्रामीण भागासाठी दरमहा 816 रुपये आणि नागरी भागासाठी दरमहा 1000 रुपये अशी निश्चित करण्यात आली. तर राज्यातील ग्रामीण भागासाठी दरमहा 967 रुपये तर नागरी भागासाठी 1126 रुपये अशी निश्चित करण्यात आली. राज्यातील ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण 24.20% तर नागरी भागातील दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण 9.12% आहे. दारिद्र्यरेषेखालील असलेले हे प्रमाण निश्चितच अधिक असल्याचे आपल्याला दिसून येते. एकूणच दारिद्र्याचे प्रमाण 24.20% ग्रामीण भागासाठी तर शहरी भागामध्ये 9.12% लोक आजही दारिद्र्यरेषेखालचं जीवन जगत आहेत. त्यानंतर नंबर 11 वाढते दरडोई उत्पन्न. तर बघा राज्याच्या अर्थव्यवस्थेत हे सुद्धा एक वैशिष्ट्य सांगितलं जाईल की महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे वाढत आहे. दरडोई उत्पन्न हे आर्थिक विकासाचा निकष मानलं जाते. दरडोई उत्पन्न जास्त असल्यास उपभोगामध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे बचती शक्तीमध्ये सुद्धा वाढ होते. बचतीमधून भांडवल निर्मिती होते. राज्यातील लोकांच्या दरडोई उत्पन्न 60-61मध्ये जे 576 रुपये होतं ते 2010-11मध्ये 84,558 रुपये इतके झालेले आहे. तर 15-16च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यात प्रति व्यक्ती अंदाजित उत्पन्न 1,47,399 रुपये इतकं झालेलं आहे. आधारभूत वर्ष हे 11-12चं त्यांनी त्या ठिकाणी पकडलेलं आहे. अर्थात भारताच्या तुलनेत महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्न जास्त असल्याचं दिसून येते. म्हणजे एक चांगली गोष्ट या महाराष्ट्राच्या दृष्टीने आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर नंबर 12 पायाभूत संरचनांचा विकास. महाराष्ट्रामध्ये पायाभूत संरचनांचा विकास हा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला दिसून येते. महाराष्ट्र राज्यामध्ये 1960-61मध्ये 3,268 तर 2010-11मध्ये 83,017 दशलक्ष किलोवॅट वीज निर्मिती होते. आणि निश्चितच एक पायाभूत संरचनेचा विकास झाल्याचं उदाहरण आपल्याला असल्याचं दिसून येते. तर 2015-16च्या आकडेवारीनुसार त्यामध्ये वाढ होऊन 1,13,787 दशलक्ष किलोवॅट वीज निर्मिती महाराष्ट्रामध्ये झाल्याचं दिसून येते. तर एकूणच वीज निर्मिती वाढ झाल्याचं आपल्याला निदर्शनास येते. राज्यामध्ये 70-71मध्ये 1471 अधिकोषाच्या शाखा होत्या, म्हणजे बँकांच्या शाखा होत्या. त्या आता वाढून 15-16मध्ये 11,404 इतक्या झालेल्या दिसून येतात. तसंच आरोग्यविषयक शिक्षणविषयक सुविधांमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळते. उद्योग असेल, शेती असेल, सिंचन असेल, रस्ते असेल, वाहतूक असेल, या सगळ्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी वाढ झाली दिसून येते. आणि म्हणूनच पायाभूत संरचनेचा विकास सुद्धा या महाराष्ट्रामध्ये झालेला पाहावयास मिळतो. त्यानंतर 13वं वैशिष्ट्य महाराष्ट्राच्या 13वं वैशिष्ट्य आहे तृतीय क्षेत्राचे वाढते महत्त्व. तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र. महाराष्ट्रामध्ये सेवा क्षेत्राचं मोठं प्राबल्य असल्याचं आपल्याला पाहावयास मिळते. महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विकासाला गती देण्याचे काम तृतीय क्षेत्र करीत आहे. राज्याच्या एकूण स्थूल राज्य उत्पन्नात सेवा क्षेत्राचा हिस्सा 60-61मध्ये जो 46% होता तो 91मध्ये 47%, 2004-05मध्ये व 4-5च्या किमतीनुसार 9-10मध्ये तो 60.62% इतकं सेवा क्षेत्राचं प्राबल्य महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढल्याचं आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर नंबर 14 पर्यटन व्यवसायाचे वाढते महत्त्व. महाराष्ट्रामध्ये पर्यटन व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहावयास मिळते. भारत सरकारच्या पर्यटन अहवालानुसार 2012मध्ये भारतात येणाऱ्या पर्यटकांपैकी जवळपास 24.72% विदेशी पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट दिल्याचं दिसून येते. यावर्षी विदेशी पर्यटन येण्याच्या संदर्भात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक होता. 2015-16मध्ये राज्याला भेट देणाऱ्या एकूण पर्यटकांच्या संख्या 17 कोटी होती. त्यापैकी देशी पर्यटकांची संख्या 16.6 कोटी व विदेशी पर्यटकांची संख्या 0.4 म्हणजे जवळपास 4 लाखापर्यंत यांची संख्या पर्यटकांची होती. म्हणजे पर्यटन क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र हा समोर असल्याचं दिसून येते. त्यानंतर 15 आहे देशाच्या निर्यातीत महत्त्वाचे स्थान. महाराष्ट्रामधून मुख्यत्वे रत्न, आभूषणे, पेट्रोकेमिकल्स, तयार कपडे, सुती धागे, धातू उत्पादने, अभियांत्रिकी उपकरणे, औषधी द्रव्य आणि प्लास्टिक व प्लास्टिकच्या वस्तू इत्यादी वस्तू आपण निर्यात करतो. 12-13मध्ये भारतातून 15,46,766 कोटी रुपयाची निर्यात झाली. तर महाराष्ट्रातून त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा किंवा महाराष्ट्रामधून 3,61,000
460 कोटी रुपयाची निर्यात झाल्याचं आपल्याला दिसून येते. यावर्षी जवळपास 23.67% वाटा देशाच्या एकूण निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा होता. म्हणजे इतका मोठा वाटा या महाराष्ट्राचा या एकूण निर्यातीमध्ये होता. त्यामुळं महाराष्ट्राची निर्यात निश्चितच जास्त असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे नंबर 16, अधिकोषण व्यवस्थेचा विकास. अधिकोष म्हणजे बँक. विकास प्रक्रियेमध्ये अधिकोषाला एक अधिकोष व्यवस्थेला एक महत्त्वाचे स्थान आहे. राज्यामध्ये सार्वजनिक, खाजगी, सहकारी अथवा नागरी बँकांचे विस्तीर्ण असे जाळे निर्माण झालेले आहे. देशामध्ये जानेवारी 2012पर्यंत अनुसूचित बँकांच्या 92,690 शाखा कार्यरत होत्या. त्यापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये 8,799 शाखा कार्यरत होत्या. म्हणजे या बँक शाखाच्या राज्यामध्ये वाटा 9.5% एवढा होता. 16-17च्या आकडेवारीनुसार अनुसूचित व्यापारी बँकाचा मार्च 16पर्यंत 1,32,587 शाखा सुरू होत्या. तर महाराष्ट्रामध्ये 11,789 अनुसूचित व्यापारी बँका कार्यरत होत्या. या बँक शाखांमध्ये राज्याचा वाटा 9% होता. या बँकाद्वारे राज्यातील उद्योग, व्यापार, शेतकरी, लघुउद्योग यांना या घटकांना वित्त पुरवठा केला जातो. निश्चितच राज्याच्या विकासासाठी बँका महत्त्वपूर्ण हातभार लावून निश्चितच लावतात आणि त्यामुळे निश्चितच हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितले जाते. त्यानंतर नंबर 17, पर्यावरणीय असमतोल. हे सुद्धा एक महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य सांगितलं जाते की महाराष्ट्र राज्यामध्ये हवा, पाणी, जमीन, अन्न इत्यादी बाबत होणारे प्रदूषण, नैसर्गिक संपत्ती व जैविक विविधतेचा होणारा ह्रास इत्यादी बाबत धक्कादायक निष्कर्ष अभ्यासकांनी काढलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये विकास प्रक्रियेतून नैसर्गिक संसाधने संपत्ती मोठी हानी होत आहे. पाण्याचं अनियोजित वापर, जैविक कचऱ्याच्या समस्या, वाढते प्रदूषण, औद्योगिक कचरा या सगळ्या समस्या महाराष्ट्राला सुद्धा मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत आणि म्हणूनच पर्यावरणीय असमतोल या महाराष्ट्रामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येते. ही सगळी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य होती. निश्चितच महाराष्ट्राच्या काही वैशिष्ट्ये महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात, तर काही पर्यावरणीय समतोल असेल किंवा दारिद्र्य असेल, हे सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरत आहे. पण निश्चितच महाराष्ट्र राज्य एक प्रगतिशील राज्य म्हणून या सगळ्या वैशिष्ट्यांना काही जे महत्त्वाचे आहेत किंवा जे विकासासाठी महत्त्वाचे आहेत असे उद्योग, अशी वैशिष्ट्ये महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये हातभार लावत आहेत आणि निश्चितच ही बाब एक महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अशा प्रकारे आपलं हे दुसरं चॅप्टर आणि हा पहिला युनिट या ठिकाणी संपला.